नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। परीक्षेचा काळ आहे। गट क पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला होणार आहे। गट क पूर्व परीक्षेसाठी खूप वर्षानंतर एवढ्या चांगल्या जागाची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात केली असेल, अभ्यासाला तुमच्या गती पण पकडल्या असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं जे 7 विषय त्या परीक्षेला असणार आहेत, तर त्या 7 विषयामध्ये आपला एक विषय आहे ज्या विषयाचं नाव आहे इतिहास। आणि मग इतिहासाचं मार्गदर्शन, इतिहासाची स्ट्रॅटेजी, इतिहासाचे महत्त्वाचे टॉपिक, इतिहासामध्ये करायचं काय आणि सुरुवात कुठून करायची, कुठपर्यंत जायचं, कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, या सगळ्या मनामध्ये तुमच्या असलेल्या प्रश्नाची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील। इतिहास हा विषय परीक्षाभिमुख कसा बनवायचा, परीक्षेमध्ये तिथं कोणते टॉपिक करायचे, कुठल्या टॉपिकवर अधिक भर द्यायचा, प्रश्न कसे विचारतात, आजपर्यंत PYQ कसे विचारले गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टीचा आज आपण याच्यामध्ये आढावा घेऊया। आणि ही यूट्यूब सिरीज खास तुमच्यासाठी गट क पूर्व परीक्षेसाठी आपण चालू केलेली आहे। त्याचं शेड्यूल हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेलं आहे, जे तुम्ही बघितलं असेल। आज 10 ऑगस्ट आणि इथून आपली आजची ही सगळी सिरीज चालू होते। परीक्षा होईपर्यंत मी कंटिन्यूस तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहील। इतिहासामध्ये नेमकेपणा कसा आणायचा आणि परीक्षाभिमुख टॉपिक कसे करायचे याचा वारंवार तुम्हाला त्या गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, जे की आजपर्यंत राहिला होता। आणि आजपर्यंत सगळ्या केलेल्या गोष्टीला तुम्ही सुद्धा पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं, तुमच्याकडून सुद्धा बरंच शिकायला मिळालं। आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना तुम्ही दिलेल्या प्रतिसादाचा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा वाटा याच्यामध्ये आहे। आणि तोच प्रतिसाद समोर ठेवून त्याच ऊर्जेनं आजपासून गट क पूर्व परीक्षा मध्ये असलेले जे वेगवेगळे पद आहेत त्याच्यामध्ये तलाठी पदाच्या जागा जास्त आहेत, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कर सहाय्यक आणि इतर जे काही पद आहेत त्या सगळ्यांसाठी गट क पूर्व परीक्षा होणार आहे 25 ऑक्टोबरला। तर त्यासाठी आपली सिरीज असणार आहे आणि या सिरीजच्या माध्यमातून इतिहास विषय सोपा करण्याचं काम माझ्याकडे घेतलेला आहे। मी लक्षात ठेवा, जे मी तुमच्यापर्यंत तो सोपा विषय करून आणण्याचं काम करेल आणि यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। नेमकं करायचं काय याचा तुम्हाला अचूक अंदाज येईल आणि त्या अंदाजातून तुम्हाला इतिहासाची परीक्षाभिमुख तयारी, परीक्षेमध्ये मार्क पडले पाहिजे इथपर्यंतचा जो काय प्रवास आहे तो या सगळ्या सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा काम असेल। तर आजचं जे लेक्चर असणार आहे ते खास करून आपण ते लेक्चर ठेवलंय की इतिहास विषयामध्ये कोणते टॉपिक करायचे आणि इतिहास विषयाचा जो काय आयोगाने सिलेबस दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाचं सूक्ष्म विश्लेषण या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल। जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या लेक्चरला चालू करूया, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं इतिहास आणि इतिहास परीक्षेचं महत्त्व आणि परीक्षेला येणारे मार्क या सगळ्याचा आणि त्यातले महत्त्वाचे टॉपिक या सगळ्या गोष्टीच्या आज आपण या लेक्चरमध्ये काय करू, चर्चा करू। तर सगळ्यात महत्त्वाचं गट क पूर्व परीक्षा 2026, गट क पूर्व परीक्षा 2026 या 2026 ला गट क जी परीक्षा होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं इतिहासाचा अभ्यासक्रम पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे, कारण अभ्यासाची सुरुवात ज्या गोष्टीपासून होते तो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे सिलेबस। आणि मग जर तो सिलेबस आपल्याला माहिती असेल तर लक्षात ठेवा त्या सिलेबसमध्ये अचूकता, नेमकेपणा काय करायचं याचा अंदाज आपल्याला येतो। त्यामुळे पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की सिलेबस माहिती असला पाहिजे, त्याशिवाय युद्धाला सुरुवात होत नाही। शस्त्र असल्याशिवाय युद्धाला सुरुवात होत नाही आणि त्या युद्धातले शस्त्र म्हणजे आजचा आपला अभ्यासक्रम, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे इतिहास विषयाचा अभ्यासक्रम कोणता तो अभ्यासक्रम पहिला आपल्याला माहिती पाहिजे आणि मग त्याच अभ्यासक्रमाला घेऊन आपण त्याचं सूक्ष्म काय करू, आज विश्लेषण करू, लक्षात ठेवा। मग सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा अभ्यासक्रम जेव्हा आपल्याला माहिती होईल तेव्हा काय वाचायचं याचा आपल्याला अंदाज यायला पाहिजे। म्हणजे मी काय रीड केलं पाहिजे की जे मला गट क पूर्व परीक्षेला आयोग तिथं प्रश्न विचारेल, त्यानंतर काय वाचायचे याच्यासोबत आपल्याला हे कळालं पाहिजे की मला यातून काय गोष्टी स्किप करायच्यात, काय टाळायचं आहे मला, की ज्याच्यावर प्रश्न येत नाही किंवा जो भाग अनवॉन्टेड आहे तो मला करायचा नाही, कारण कमी काळामध्ये तयारी झाली पाहिजे आणि तेच टॉपिक आपण वाचले पाहिजे जिथं वारंवार आयोग प्रश्न विचारते, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे वारंवार प्रश्न जिथं विचारले जातात त्या गोष्टी जर आपल्याला माहिती करून घ्यायच्या असतील तर सगळ्यात महत्त्वाचं साधन पाठीमागचे PYQ, कोणत्या टॉपिकला धरून आयोग कंटिन्यू क्वेश्चन विचारतं हे एकदा माहिती झालं की मग आपल्याला टॉपिक कोणते करायचे याचा अंदाज येतो आणि ते टॉपिक व्यवस्थित केलं त्याच्यावर परीक्षेला पुढच्या काळात प्रश्न असतात, ठीक आहे। त्यामुळे काय टाळायचं हे PYQ ला धरूनच मी तुम्हाला सांगेल की कुठल्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे की ज्याची परीक्षेला गरज नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठून येतात त्याच्यावर सुद्धा आपण काय करू, चर्चा करू। कोणते टॉपिक असे आहेत की जिथं कंटिन्यू प्रश्न विचारले जातात,
ठीक आहे, त्यामुळे तो सुद्धा मुद्दा आजच्या आपल्या लेक्चरचा भाग आहे. त्यामुळे काय वाचायचं, काय टाळायचं आणि प्रश्न कुठून येतात या गोष्टीचा आपण आढावा घेणार आहे जेव्हा आपण इतिहासाचा सगळा सूक्ष्म काय करू, विश्लेषणाचा भाग बघू. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासक्रम कोणता आहे. आता अभ्यासक्रम जर आपल्याला बघायचं झालं तर कोणता अभ्यासक्रम आहे, तर 2026 ला तुम्हाला सिलेबसमध्ये आयोगानं दिलंय आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह. आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह म्हणजे याचा अर्थ हा एका लाईन मध्ये आयोगानं अभ्यासक्रम दिलेला आहे. पण आयोगानं असं नाही सांगितलं की तुम्ही हे टॉपिक करून जावा ज्याच्यावर आम्ही काय विचारू, क्वेश्चन विचारू. पण याचा अर्थ टॉपिक कोणते करायचे हा आपल्याला इथं अंदाज यायला पाहिजे किंवा ते माहिती असायला पाहिजे. नाहीतर मग सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस दिलेला असतो आणि विद्यार्थी प्रश्न विचारतो मी 6वीचं स्टेट बोर्ड वाचू का. आता 6वीचं स्टेट बोर्ड वाचू का हा जेव्हा प्रश्न येतो विद्यार्थ्यांकडून तेव्हा साहजिकच आहे, लक्षात ठेवा, त्याला अभ्यासक्रम माहिती नाही. कारण का 6वीचं स्टेट बोर्ड प्राचीन इतिहास आहे आणि आपल्याला आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. तेव्हा प्राचीन इतिहास कंबाईनला गटकला करायची गरज नाही. पण प्रश्न विचारताना प्रश्न विचारले जातात की ते करू का, याचा अर्थ सिलेबस माहिती नाही. पण सिलेबस जर माहिती असेल तर आयोगानं टॉपिक दिलेले नाहीत, ते टॉपिक आपल्याला करायचे आहेत. तर मी तुम्हाला सांगणार की ह्याच्यामध्ये कोणते टॉपिक करून जायचे ज्याच्यावर आयोगाचे काय असतात, प्रश्न असतात, बस तेवढेच टॉपिक करायचे. त्या टॉपिकवर आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारेल. ठीक आहे, आणि पेपर झाल्यानंतर ते तुमचे 10 प्रश्न त्या टॉपिकला तुम्ही लावून बघा ना, तुमचे 10 प्रश्न त्या टॉपिकमध्ये फिट बसतील. मग याचा अर्थ तेच टॉपिक कंटिन्यू व्यवस्थित केले तर आपल्याला परीक्षेला 10 पैकी 8 ते 9 मार्क मिळवायला जास्त अवघड नाही. कारण का त्या टॉपिकवर आयोग कंटिन्यू क्वेश्चन विचारतं. ठीक आहे, त्यामुळे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ करत असताना टॉपिक दिले नाहीत, फक्त सिलेबस दिलेला आहे. आणि याचं विश्लेषण करणं हेच आजच्या लेक्चरचा भाग आहे की याच्यामध्ये नेमके कोणते टॉपिक करून जायचे, कुठल्या टॉपिकवर भर द्यायचा ज्याच्यावर कंटिन्यू क्वेश्चन येताना दिसतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हा आयोगाचा एका लाईन मध्ये तुम्हाला आयोगाने दिलेला सिलेबस आहे. पण ह्याच्यामध्ये असं दिलं नाही की टॉपिक कोणते. मग ह्याचं जेव्हा तुम्ही फोड करता का तेव्हा तुमचा 3 कोअर एरियामध्ये हा सिलेबस जातो. लक्षात ठेवा. मग आधुनिक भारताचा इतिहास करत असताना त्याला महाराष्ट्राचा संदर्भ जोडत असताना 3 महत्वाचे कोअर भाग कोणते बनतात, तर ते भाग बनतात. लक्षात ठेवा. त्यातला पहिला आधुनिक भारताचा इतिहास, दुसरा महत्वाचा महाराष्ट्राचा इतिहास आणि तिसरा महत्वाचा समाजसुधारक. समाजसुधारक हा घटक सिलेबसमध्ये तिथं उल्लेख केलेला नाही, पण समाजसुधारक यांच्यावर परीक्षेला 1 ते 2 क्वेश्चन असतात. जसं की तुम्ही आता गट ब ची परीक्षा दिली असेल त्याच्यावर महर्षी धोंडो केशव यांच्यावर प्रश्न होता. लक्षात ठेवा. पाठीमागच्या परीक्षेला पंडित रमाबाई यांच्यावर प्रश्न होता, रमाबाई रानडे यांच्यावर प्रश्न होता, म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर प्रश्न होता. कंटिन्यू प्रश्न येताना दिसतात. लोकहितवाद यांच्यावर प्रश्न होता. का, कारण सगळ्यात महत्वाचं घटक आहे समाजसुधारक. पण महाराष्ट्राचा इतिहास करत असताना सगळ्यात महत्वाचं योगदान आहे सोशल रिफॉर्मर. पण हा घटक खेळ नाही सिलेबसमध्ये, जो की तिथं दिला नाही, पण आपल्याला करून जाणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ही एक लाईन टॅग वापरता का आयोगाची की आयोगाने हा सिलेबस दिलाय, पण ह्याच्यामध्ये करताना काय करायचं आपल्याला, तर ह्याच्यामध्ये आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास आणि सोबत आपल्याला समाजसुधारक. समाजसुधारक सगळ्यात महत्वाचे 10 महत्वाचे समाजसुधारक आहेत. ते 10 महत्वाचे समाजसुधारक करायचे आणि सगळ्यात महत्वाचं कोणते आहेत ते पण आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करू. त्या 10 समाजसुधारकाच्या पलीकडे आयोग क्वेश्चन घेऊन जात नाही. मेन पिलर म्हणून ते महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आणि आधुनिक भारताचा इतिहास करत असताना त्याला जोड प्रत्येक टप्प्यावर महाराष्ट्राची द्यायची. कारण का आधुनिक भारत वेगळा करायचा आणि महाराष्ट्र वेगळा करायचा असं करायचं नाही. कारण आधुनिक भारताला जिथं जिथं तुम्ही आधुनिक भारताचे टॉपिक बघता त्याला संबंध त्या त्या ठिकाणी महाराष्ट्राचा आहे आणि तो महाराष्ट्र सोबत करा. म्हणजे कारण कमी वेळामध्ये दोन्ही घटकाची तुमची चांगली तयारी होईल. लक्षात ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, तुम्ही 1857च्या उठावाचा अभ्यास करताय, मग तुम्ही भारतामध्ये घडलेला जो आधुनिक 57चा उठाव आहे का त्या 1857चा उठावाचा अभ्यास केला, सगळे नेतृत्व वगैरे बघितलं, पण तुम्ही त्याच वेळेस हे पण बघा की महाराष्ट्रामध्ये असे कोणते ठिकाण होते जिथं उठाव झाला आणि त्या उठावाचं वेगवेगळ्या लोकांनी काय केलं, नेतृत्व केलं, ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न असतात. म्हणजे भारताचा उठाव बघत असताना सोबत महाराष्ट्रातला बघा, कारण तुमचा कमी वेळ वाचेल, वेळ पण कमी लागेल आणि त्याच्यामधून तुमचा पूर्ण तो टॉपिक आधुनिक भारत प्लस महाराष्ट्र जे की आयोगाची डिमांड आहे विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हे पण कव्हर होईल. उदाहरणार्थ तुम्ही संघटना टॉपिक करताय, लक्षात ठेवा काँग्रेस पूर्व संघटना. मग आधुनिक भारतातल्या सगळ्या संघटना बघा, बंगाल, मद्रास आणि लंडन मधल्या, पण ते करत असताना तुम्ही महाराष्ट्रातल्या पण संघटना बघा, जो प्रांत होता बॉम्बे, म्हणजे बॉम्बे मधल्या संघटना केल्या, तुमचा महाराष्ट्राचा संदर्भ कव्हर झाला, सोबत आधुनिक भारत पण कव्हर झाला.
सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ करताय तुम्ही, भारताची सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ करत असताना ब्राह्मो समाज केला, यंग बंगाल चळवळ केली, रामकृष्ण मिशन केलं, थिओसॉफिकल सोसायटी केली. पण तुम्ही महाराष्ट्र पण करा, प्रार्थना समाज करा, आर्य समाज करा, सत्यशोधक समाज करा, कारण ज्यांचा संबंध कोणासोबत आहे, महाराष्ट्रासोबत आहे. म्हणजे याचा अर्थ सामाजिक धार्मिक वर कधी क्वेश्चन गेला तर आधुनिक वर पण प्रश्न बनणार आणि महाराष्ट्रावर पण प्रश्न बनणार. मग याचा अर्थ काय, आधुनिक भारतासोबत आपल्याला जोड द्यायच्या कोणाचं, महाराष्ट्राची. महाराष्ट्र सेपरेट करायची गरज नाही, कारण सेपरेट करत गेलं वेळ लागल आणि वेळ लागला तर प्रश्न शेवटी आले पाहिजे ना, लक्षात ठेवा. आधुनिक भारत आणि महाराष्ट्र हे दोन्ही सोबत केले तर दोन्हीचे प्रश्न कव्हर होतात. सोबत कमी काळामध्ये इतिहासाची परीक्षाभिमुख आणि मार्क देणं इतपत तयारी आपली होते. त्यामुळे 3 घटक कंबाईनच्या परीक्षेचे महत्त्वाचे घटक आहेत. 3 कोअर एरियामध्ये त्या सिलेबसचं आपल्याला विश्लेषण करता येतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे इतिहासाचं गट क ची तयारी करत असताना हे 3 महत्त्वाचे टॉपिक, 3 महत्त्वाचे घटक हे व्यवस्थित करून जाणं आहे. आता ह्याच्यामध्ये टॉपिक पडतात कुठले ते तुम्हाला पुढे सांगतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आधुनिक भारत आणि महाराष्ट्र ज्याच्यामध्ये आपल्याला एवढे टॉपिक करायचे. हे टॉपिक मी तुम्हाला जे दिले का ते टॉपिक महत्वाचे, कारण PYQ ला अनुसरून हे टॉपिक दिलेत. आजपर्यंत आयोगाने विचारलेले PYQ गट क च्या परीक्षेला जास्तीत जास्त ज्या घटकावर आहेत ते घटक तुमच्या समोर आहेत. एवढे घटक येणाऱ्या गट क च्या पूर्व परीक्षेच्या असणार आहेत. ठीक आहे, मग सगळ्यात महत्वाचं सर्वाधिक एक्झाम ओरिएंटेड भाग म्हणून तुम्ही या घटकाला मी तुमच्या समोर ठेवतोय आणि ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आधुनिक भारत आणि महाराष्ट्र करत असताना एवढे घटक कव्हर करून जायचे. 8 ते 9 क्वेश्चन या घटकामधून तुमचे कव्हर होतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि एखादा क्वेश्चन समाज सुधारक यांच्या या एरियावर गेला तर तिथून तो कव्हर होईल. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं सर्वाधिक एक्झाम ओरिएंटेड भाग, सगळ्यात महत्वाचा पहिला टॉपिक कायदे. आता कायदे करत असताना लक्षात ठेवा कोणते कायदे महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. तर सगळ्यात महत्वाचं 1773 चा कायदा, त्यानंतर 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट, त्यानंतर 1813 चा कायदा, त्यानंतर 1833 चा कायदा, त्यानंतर 1853 चा कायदा. हे कायदे महत्वाचे जे सुरुवातीला भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल ठेवत असताना हे कायदे पार्लमेंटने पास केले. पण ज्या कायद्यानं भारतातली प्रशासकीय व्यवस्था लावली ते कायदे कोणते ते पण महत्वाचे आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. मग त्यातला 1858 चा कायदा, त्यानंतर 1861 चा कायदा, त्यानंतर 1892 चा कायदा, नंतर 3 कायदे महत्वाचे 1909 चा, 1919 चा आणि 1935 चा, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटी 1947 चा. हे कायदे करत असताना तुमचं काय त्यामध्ये तुम्ही करणं अपेक्षित आहे. एक तर सगळ्यात महत्वाचं त्या कायद्यामधल्या सगळ्या शिफारशी तुम्ही करा ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. आणि दुसरं प्रत्येक कायद्यावर म्हणजे 1909 पासून जास्त टीका होऊ लागली तर 1909, 19 आणि 35 च्या या 3 कायद्यावर केलेल्या ज्या वेगवेगळ्या टीका आहेत का लोकांनी त्या टीका लक्षात ठेवा, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतील. मग याचा अर्थ कायदे हा घटक तुम्ही अजून एका ठिकाणी करता कुठं, पॉलिटीमध्ये, मग तो तुमचा तिथला पण भाग इथं कव्हर होईल, लक्षात ठेवा. आणि सोबत हिस्ट्रीमध्ये पण आहे. पण सगळ्यात महत्वाचं 1858 पासून 1947 पर्यंत आणि हे सुरुवातीचे कायदे. तर या कायद्यावर एखादा प्रश्न परीक्षेला असतो. पाठीमागचे पेपर तुम्ही काढून बघा, या कायद्यावर प्रश्न आलेले तुम्हाला दिसतील. 1909 च्या कायद्यावर लोकमान्य टिळकांनी केलेली टीका विचारली होती आणि त्याच्या अगोदर परीक्षेला प्रश्न विचारला होता 1935 चा कायदा, गुलामगिरीची सनद कोण म्हणलं, गटकला प्रश्न होता. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचे 1900 सगळे कायदे आणि त्याच्यामधल्या तरतुदी, मग त्याच्यावर प्रश्न आला होता गट ब ला. म्हणजे गट क गट ब ह्या परीक्षा सगळ्यात महत्वाच्या त्याला आयोग प्रश्न विचारतं कायद्यांवर. त्यामुळे तुमचा एक क्वेश्चन त्या कायद्यामधून कव्हर होईल. त्यामुळे कायदे करताना टीका आणि शिफारशी हे करा, प्रश्न बनणार. त्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक. कमीत कमी एक प्रश्न तर असतो, नाहीतर जास्तीत जास्त 2 प्रश्न पण विचारले जातात. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. या टॉपिक मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 4 महत्वाच्या धर्म सुधारणा चळवळी, त्या 4 मध्ये 4 चे 4 विचारत नाहीत पण 2 फक्त महत्वाचे विचारतात. एक हिंदू धर्म सुधारणा चळवळ आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ. ठीक आहे, हिंदू धर्म सुधारणा चळवळ आणि मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ. आता हिंदू धर्म सुधारणा चळवळ म्हणलं की ब्राह्मो समाजापासून त्याची सुरुवात आहे. मग ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, थिओसॉफिकल सोसायटी, त्यानंतर यंग बंगाल चळवळ, रामकृष्ण मिशन, हे सगळं विचारतात. या 7 आहेत. या 7 मधल्या तुम्ही 3 फोकस करा कारण प्रश्न तिथं विचारतात. प्रार्थना, आर्य आणि सत्यशोधक, कारण ज्याचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबत संबंध असणाऱ्या 7 धर्म सुधारणा चळवळी जिथं परीक्षेला 7 पैकी 3 महत्वाच्या ज्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत तिथं प्रश्न विचारतात. त्यानंतर मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ पण विचारतात. 6 आहेत.
मग मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ करताना काय करायचं, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीचं नाव, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीचं नेतृत्व आणि मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीचा काय लक्षात ठेवायचा उद्देश, हे 3 मुद्दे मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीला घेऊन करायचे. मग 6 धर्म सुधारणा चळवळी तिथे व्यवस्थित करा. आणि सोबत तिसरा महत्वाचा घटक आहे महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. मग महाराष्ट्रातल्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये काय येतं, तर मानव धर्म सभा, ज्ञान प्रसारक सभा आणि परमहंस सभा. तेव्हा मानव धर्म, ज्ञान प्रसारक आणि परमहंस याच्यावर प्रश्न विचारतील. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ती धर्म सुधारणा चळवळी चालू केल्या होत्या. त्यामुळे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमधून तुमचा एवढा मोठा भाग कव्हर होईल की ज्याच्यावर 1 ते 2 प्रश्न परीक्षेला असतात. प्रार्थना समाज हर परीक्षेला आजपर्यंत आलेला आहे. सोबत सत्यशोधक समाज पण आलाय. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज व्यवस्थित करा, परीक्षेला क्वेश्चन बनणार, नक्की बनणार आणि प्रत्येक परीक्षेला असतो क्वेश्चन. त्यानंतर सर्व उठाव लक्षात ठेवा. आता सर्व उठाव करत असताना सगळ्यात महत्वाचं कोणकोणते उठाव येतात, तर पहिलं आदिवासी उठाव येतो ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. त्यानंतर 1857चा उठाव येतो आणि त्यानंतर शेतकरी उठाव येतो. ठीक आहे, त्यामुळे आदिवासी उठाव, 1857चा उठाव, शेतकरी उठाव हे 3 टॉपिक उठावामध्ये येतात. या 3 टॉपिकवर कमीत कमी 1 नाहीतर जास्तीत जास्त 2 क्वेश्चन असतात. कमीत कमी 1 नाहीतर जास्तीत जास्त 2 क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. मग हे करत असताना काय लक्षात ठेवायचं, उठावाचं नाव, उठावाचं नेतृत्व आणि उठावाचा प्रदेश लक्षात ठेवा. नंतर 1857च्या उठावामध्ये जे आता नवीन प्रश्न यायला लागलेत की कुठल्या व्यक्तीचं कुठलं स्टेटमेंट आहे, वाक्य कोणतं आहे, तिथे एक प्रश्न असतात. नाहीतर जास्त क्वेश्चन तर बघा तुम्ही उठावाचं नाव आणि उठावाचं नेतृत्व याच्यावर येतात, नाहीतर उठावाचा प्रदेश सांगा याच्या जोड्या लावा असा प्रश्न येतात. ठीक आहे, त्यामुळे हे 3 उठाव करत असताना नाव, नेतृत्व, लोकेशन म्हणजे प्रदेश लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्यावर क्वेश्चन बनतात. आणि 2025ला पण आलेला क्वेश्चन बघा, 4 उठाव आणि 4 प्रदेश यांच्या जोड्या लावा. 1857च्या उठावावर प्रश्न आला होता स्टेटमेंट स्वरूपामध्ये, कुठल्या भागात कोणी उठाव केला. मग याचा अर्थ उठावाचं काय विचारतात, नेतृत्व. आणि वाक्य पण लक्षात ठेवायचे. आपण वाक्याचं एक सेपरेट लेक्चर युट्यूबला घेणार आहे की आपलं 3रं किंवा 4थं सिरीज मधलं हे लेक्चर आहे की प्रसिद्ध व्यक्तींचे वाक्य, त्यात मी सगळे वाक्य घेतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बऱ्यापैकी तुमचा भाग तिथून कव्हर होईल. त्यामुळे आदिवासी उठाव, 57चा उठाव आणि शेतकरी उठाव हे 3 महत्वाचे भाग करायचे. कुठं उठाव करत असताना प्रश्न 1 ते 2 फिक्स असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, एक तरी प्रश्न फिक्स असतो, जास्तीत जास्त 2 येतात. इथं 1 प्रश्न फिक्स असतो, कधी कधी 2 विचारले जातात आणि कायद्यावर एखादा प्रश्न असतो. त्यानंतर संघटना. आता या संघटना काँग्रेस पूर्व संघटना आहेत, पण या संघटना करत असताना परत सगळ्यात महत्वाचं 4 प्रांतातल्या संघटना आहेत. बंगाल मधल्या संघटना, बॉम्बे मधल्या संघटना, मद्रास मधल्या संघटना आणि इंग्लंड मधल्या संघटना. तुमचा महाराष्ट्राचा भाग कव्हर होईल जेव्हा तुम्ही बॉम्बे मधल्या संघटना करता. ठीक आहे, त्यानंतर ह्या 4ही प्रांतातल्या संघटना करा, क्रम लावा किंवा सगळ्यात महत्त्वाचं संघटनेचं नाव, अध्यक्ष आणि त्याचं सचिव पण विचारतात, कधी कधी उद्देश विचारतात. त्यामुळे संघटना टॉपिकवर एखादा तरी प्रश्न आला तरी येतो, नाहीतर मग तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर प्रश्न जातो. त्यामुळे काँग्रेस किंवा संघटना यापैकी एखादा क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं पण आदिवासी उठाव बघत असताना महाराष्ट्रातले उठाव तुम्हाला भेटतील. 57चा उठाव बघत असताना महाराष्ट्रातला उठाव भेटेल आणि शेतकरी उठाव बघत असताना महाराष्ट्रातले उठाव तुम्हाला भेटतील. त्या ठिकाणी महाराष्ट्राचा भाग कव्हर आहे, कव्हर होतो, तो भाग तिथून कव्हर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे संघटना टॉपिक महत्वाचा. 4 प्रांतातल्या 4 वेगवेगळ्या संघटना आहेत तिथं त्या करा. त्यानंतर काँग्रेसचे अधिवेशन. आता गट क च्या परीक्षेला 2025ला प्रश्न होता ना, 2रं, 3रं, 4थं, 5वं ह्या काँग्रेसच्या अधिवेशन त्यांच्या अध्यक्ष यांच्या जोड्या लावा. आता आपलं 12 तारखेचं लेक्चर कोणतं आहे, 24, 25, 26चे पेपर आणि त्या पेपरमध्ये सगळं कसं पद्धतीनं आयोगानं PYQ विचारले होते, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल प्रश्न कसे येतात, आपण त्याच्यामध्ये ते घेऊ. पण सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काय करायचं, काँग्रेसचे महत्त्वाचे 5 अधिवेशन व्यवस्थित करून जायचं. नंतर प्रत्येक अधिवेशन त्या अधिवेशनामधले ठराव व्यवस्थित करून जायचं. त्या प्रत्येक अधिवेशनाचा अध्यक्ष व्यवस्थित करून जायचं. महाराष्ट्रात झालेले अधिवेशन करायचे, मुंबई प्रांतात झालेले अधिवेशन करायचे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. ठीक आहे, त्यामुळे काँग्रेसच्या अधिवेशन त्यातले ठराव पहिले 5 फेमस आहेत ते करा. नंतर सगळे अधिवेशन 47 पर्यंत त्यातले ठराव, त्याचा अध्यक्ष कोण होता हे पण विचारतात आणि त्या अधिवेशनामध्ये झालेल्या घडामोडी प्रश्न विचारले जातात. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला आहे, महाराष्ट्रातले व्यवस्थित अधिवेशन करा 12 आणि मुंबईमध्ये झालेले अधिवेशन 6 होते, ते प्रॉपर अध्यक्ष आणि त्याचं ठिकाण मुंबईच होतं, पण इसवी सन लक्षात ठेवा, म्हणजे प्रश्न विचारतात. तर काँग्रेसच्या अधिवेशनावर कंटिन्यू प्रश्न असतो, त्यामुळे काँग्रेसच्या अधिवेशन हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर राष्ट्रीय चळवळ करा. राष्ट्रीय चळवळ करा कारण परीक्षेला क्वेश्चन बनतात. आता बघा, राष्ट्रीय चळवळ करायची असेल तर कोणकोणत्या राष्ट्रीय चळवळी येतात, तर सगळ्यात महत्वाचं पहिलं स्वदेशी चळवळ आहे राष्ट्रीय चळवळीमधली.
त्यामुळे स्वदेशी चळवळ आणि त्या स्वदेशी चळवळीचं वेगवेगळ्या भागामध्ये असलेलं नेतृत्व ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेत. दुसरी राष्ट्रीय चळवळ होम रूल चळवळ. कंबाईनला प्रश्न होता होम रूलचा अर्थ काय होता का नव्हता प्रश्न, तुम्हीच ठरवा आता. ठीक आहे, 2024 ला प्रश्न होता होम रूल चळवळ. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असहकार चळवळ महात्मा गांधीजींची, ज्याच्यामध्ये असहकार चळवळीमधल्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सविनय कायदेभंगाची चळवळ, ही पण राष्ट्रीय चळवळ आहे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं छोडो भारत. छोडो भारत सुद्धा राष्ट्रीय चळवळ आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्या ज्या राष्ट्रीय चळवळी आहेत का, ह्या चळवळी व्यवस्थित करा. ह्या राष्ट्रीय चळवळीमध्ये वेगवेगळे ठिकाणं तुम्हाला भेटतील आणि त्या ठिकाणी केलेलं नेतृत्व, त्या नेतृत्वाचं नाव लक्षात ठेवा. त्या नेतृत्वाने केलेलं कार्य, त्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संघटना, ज्याच्यावर आजपर्यंत आयोगाचे काय आलेत, PYQ आलेत. त्यामुळे राष्ट्रीय चळवळ हा घटक महत्वाचा आहे. एखादा प्रश्न राष्ट्रीय चळवळीवर असतो. मग महात्मा गांधीच्या सुरुवातीच्या लोक चळवळी असू द्या, नाहीतर या सगळ्या राष्ट्रीय चळवळी असू द्या, नेतृत्व, नावं, ठिकाणं, इतर सदस्य, अशा टाईपचे प्रश्न परीक्षेला येतात. त्यामुळे राष्ट्रीय चळवळी किती आहेत, 5 आहेत. स्वदेशी, होम रूल, असहकार, सविनय कायदेभंग आणि छोडो भारत. यातले सगळे मुद्दे व्यवस्थित करा, प्रश्न विचारतात. छोडो भारत चळवळीवर कंबाईनला प्रश्न होता. तासगाव मध्ये छोडो भारत चळवळीतल्या लोकांनी काय केलं, तासगाव सांगलीमध्ये तिथल्या तहसील कचेरीवर मोर्चा काढला होता. तर त्यामध्ये कोणकोणत्या लोकांचा सहभाग होता, हा कंबाईनला प्रश्न होता. प्रश्न येतात, त्यामुळे हे सगळं घटक व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. स्वदेशी चळवळीमध्ये कोणत्या भागात कोणत्या व्यक्ती नेतृत्व केलं, कंबाईनला प्रश्न आला होता. दिल्ली, मुंबई, मद्रास हे ठिकाण होते, बंगाल वगैरे. तर असे प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे हा भाग महत्वाचा आहे. तर राष्ट्रीय चळवळी कुठल्या करायच्या ह्या तुम्हाला सांगितल्या. त्यानंतर गांधी युग लक्षात ठेवा. सुरुवातीचा महात्मा गांधीजींचा जो कालखंड आहे का, त्यावर प्रश्न विचारतात. कंबाईनला प्रश्न आला होता. महात्मा गांधी भारतात आले पहिल्यांदा, त्यांनी कोणते प्रश्न यशस्वी केले, चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा. प्रश्न आला का नाही, कंबाईनला प्रश्न होता ना, गटकलाच प्रश्न होता. तेव्हा महात्मा गांधी त्यांचं युग आणि त्यांच्या सुरुवातीच्या चळवळी. गांधी युग करत असताना 2 चळवळी भेटतील तुम्हाला पुढं, आपलं 3 भेटतील, असहकार, सविनय कायदेभंग आणि छोडो भारत, जे की राष्ट्रीय चळवळीचाच भाग आहे. ठीक आहे, त्यामुळे गांधी युग महत्वाचा आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी करा. त्यानंतर सोबत क्रांतिकारी चळवळी. क्रांतिकारी चळवळीवर सुद्धा एखादा प्रश्न असतो. कंबाईनला प्रश्न होता का नव्हता, रॅडची हत्या कोणी केली लक्षात ठेवा. नंतर सॉन्डरची हत्या कोणी केली, 3 स्टेटमेंट दिले होते. ठीक आहे, त्यामुळे क्रांतिकारी चळवळी महत्वाचा भाग आहे. क्रांतिकार्य याच्यावर प्रश्न विचारतात. मग क्रांतिकार्य करत असताना भारतातील क्रांतिकार्य बघा, इंग्लंड मधलं क्रांतिकार्य बघा, अमेरिकेमधलं क्रांतिकार्य बघा आणि सगळ्यात महत्वाचं युरोपमध्ये झालेलं क्रांतिकार्य बघा. या सगळ्या ठिकाणी झालेल्या क्रांतिकार्यावर एखादा तरी परीक्षेला क्वेश्चन असतो. जास्तीत जास्त भारतामध्ये चाललेल्या क्रांतिकार्यावर प्रश्न असतो. मग भारतातलं क्रांतिकार्य करत असताना तुम्हाला 4 भागातलं क्रांतिकार्य करायचं आहे. पहिलं महाराष्ट्रामधलं क्रांतिकार्य, दुसरं बंगालमधलं क्रांतिकार्य, तिसरं सगळ्यात महत्वाचं पंजाब मधलं क्रांतिकार्य आणि उत्तर भारतामधलं उत्तर प्रदेश मधलं क्रांतिकार्य. हे 4 भाग, त्या भागातलं क्रांतिकार्य महत्वाचं प्रश्न बनतात. कामगार चळवळ लक्षात ठेवा. कामगार चळवळ करत असताना ज्या कामगार संघटना स्थापन झाल्या, त्या संघटनेचं नाव आणि त्या संघटनेचा संस्थापक यावर प्रश्न विचारतात. कोणत्या कामगार चळवळीमध्ये कोण होतं, सदस्य कोण कोण होते, हे सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे कामगार चळवळ करत असताना कामगारांच्या संघटना, संस्थापक आणि त्यातले सदस्य हे लक्षात ठेवा. आणि सोबत 4 फॅक्टरी ऍक्ट होते, ते 4 फॅक्टरी ऍक्ट सुद्धा महत्वाचे आहेत, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यातल्या तरतुदी कोणकोणत्या होत्या हे पण लक्षात असू द्या. कामगार चळवळ टॉपिक बघा, प्रश्न विचारतात. त्यानंतर जमीन महसूल सुधारणा. जमीन महसूल सुधारणा टॉपिकवर एखादा प्रश्न आला तर येतो लक्षात ठेवा. जमीन महसूल सुधारणा करायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं वॉरन हेस्टिंग, कॉर्नवालीची कायमधारा, थॉमस मनरोची रयतवारी आणि मार्टिन बर्डची मौजेवारी. ठीक आहे, थॉमस मनरोची रयतवारी आणि मार्टिन बर्डची मौजेवारी किंवा महालवारी. आणि त्यासोबत दुष्काळ आयोग करा, 6 दुष्काळ आयोग आहेत, त्या जमीन महसूल टॉपिक मध्ये भेटतील तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे जमीन महसूल टॉपिक पण महत्वाचा, प्रश्न विचारला तर येतो. त्यानंतर शिक्षण, शिक्षणाचा झालेला विकास कसा होता. 1813 ला 1 लाख रुपये आले, तिथून झालेला प्रवास 1947-48 राधाकृष्णन आयोग 4849 ला होता. म्हणजे 1813 पासून 1949 पर्यंत राधाकृष्ण आयोगापर्यंत सगळा इतिहास हा शिक्षणाच्या विकासामध्ये जातो. परीक्षेला एखादा तरी प्रश्न असतो, विचारला तर विचारतात, त्यामुळे करा. वर्तमानपत्र हा पण टॉपिक महत्वाचा आहे. सिंपल क्वेश्चन असतो, पण वर्तमानपत्राचं नाव सांगा आणि त्यांचा संपादक यांच्या काय लावा, जोड्या लावा. एखादं नाव जरी माहित असलं का आपल्याला, तरी त्या जोड्या सहज लागून जातात. तो काय अवघड तिथं टॉपिक विचारत नाहीत. वर्तमानपत्रावर एखादा प्रश्न बनतो आणि आला तरी येतो लक्षात ठेवा. म्हणजे आजपर्यंतच्या पेपरला समोर ठेवून
आजपर्यंत आयोगाने विचारलेले गट क चे पेपर समोर ठेवून जर मला कुठले महत्त्वाचे टॉपिक वाटले असतील तर ते टॉपिक मी तुमच्या समोर मांडलेत, लक्षात ठेवा. आणि ह्याच टॉपिकला समोर ठेवून तुम्ही झालेल्या पेपरचं विश्लेषण करा. तुम्हाला टॉपिक आणि त्या टॉपिकचा प्रश्नाचा एरिया, हा कोर एरिया जो आहे का तो तुम्हाला सापडेल, लक्षात ठेवा. याचा अर्थ तलाठी परीक्षा जी पोरं म्हणतात का आता गट क ला, तर सगळ्यात महत्त्वाचं तलाठी असेल, नंतर कर सहाय्यक असेल, MEVI असेल, तर या सगळ्या परीक्षांचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसला जर तुम्हाला इतिहास करायचा असेल तर इतिहासामध्ये तुम्ही हे टॉपिक करा आणि या टॉपिकवर परीक्षेला क्वेश्चन असणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. या टॉपिकवर परीक्षेला क्वेश्चन येतात. क्रांतिकारावर एखादा प्रश्न असतो, कामगारावर एखादा प्रश्न असतो, वर्तमानपत्रावर एखादा प्रश्न असतो, गांधीयुगावर एखादा प्रश्न असतो, राष्ट्रीय चळवळीवर एखादा प्रश्न असतो, अधिवेशनावर एखादा प्रश्न असतो आणि पहिले सांगितलेले मग 3 टॉपिक, लक्षात ठेवा. 1 ते 2 असे क्वेश्चन येतात. ठीक आहे, जास्त नाही क्वेश्चन आले तर कधी कधी असं पण होतं की 2-2 टॉपिक एका टॉपिकवर येतात, मग 6 क्वेश्चन 3 टॉपिक मधून कव्हर होतात. गट क चा पेपर 2024 तसा झाला होता, लक्षात ठेवा. 3च टॉपिक 6 क्वेश्चन. ठीक आहे, पण कळालं पाहिजे ना आपल्याला नेमकं करायचंय काय, तर हे सगळं व्यवस्थित करायचं, लक्षात ठेवा. जे सगळं तुम्हाला येईल आणि हे सगळं करण्यासाठी आपली नोट्स पण आहे, लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे झेरॉक्स नसेल तर ती घ्या, नाहीतर आपलं 20 तारखेला नोटचं पुस्तक येतंय, लक्षात ठेवा. त्या पुस्तकामधून हे टॉपिक करा, तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन सापडतील, म्हणजे येणारे प्रश्न तुमचे कव्हर होतील, कारण ते प्रश्न तिथून बनतील, लक्षात ठेवा. कारण ते महत्वाचे आहेत, कारण आजपर्यंत बनत आलेत, गट क ला पण बनणार पुढच्या काळामध्ये. ठीक आहे, तर आधुनिक भारत आणि सोबत काय करायचं तुम्हाला, महाराष्ट्र. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं समाज सुधारक आपल्याला आहेत. आता समाज सुधारक कोणते करायचे ते इथं नाव लिहितो, लक्षात ठेवा. पहिलं महात्मा फुले, त्यानंतर दुसरे व्यक्ती शाहू महाराज, त्यानंतर तिसरे व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चौथे व्यक्ती महर्षी वीरा शिंदे, महर्षी वीरा शिंदे. 5वे व्यक्ती पंडिता रमाबाई. 6वे व्यक्ती महर्षी धोंडो केशव कर्वे. 7वे व्यक्ती गोपाळ गणेश आगरकर. नंतर जगन्नाथ शंकर सेठ आणि नंतर बाळशास्त्री जांभेकर, नंतर न्यायमूर्ती रानडे. हे 10 लोक आहेत. ह्या 10 लोकांपैकी तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन विचारतील, एखादा दुसरा प्रश्न असतो. त्यामुळे एखादा दुसरा प्रश्न सोडवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हे सोशल रिफॉर्मर करून जाणं गरजेचं आहे. सगळे समाज सुधारक करायचे नसतात, कारण परीक्षेला जे महत्त्वाचे असतात त्याच्यावर प्रश्न इथे विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न येतात. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब, महर्षी वीरा शिंदे, पंडित रमाबाई, कर्वे, आगरकर, जगन्नाथ शंकर सेठ, जांभेकर आणि न्यायमूर्ती रानडे. हे मला महत्त्वाचे वाटतात, कारण का PYQ समोर ठेवल्यानंतर वारंवार जिथे प्रश्न विचारले जातात ते समाज सुधारक मी तुमच्या समोर मांडलेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. पेपर झाल्यानंतर बघा यांच्यापैकीच काही लोकांवर प्रश्न आयोगाला आलेले दिसतील तुम्हाला, कारण प्रश्न येतात कंटिन्यू, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण सोशल रिफॉर्मर हा घटक करत असताना कुठले मुद्दे वाचायचे, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करतो तेव्हा कुठले पॉईंट समोर असले पाहिजे की पुढे येणारे प्रश्न सुद्धा त्या पॉईंट मधून विचारले गेले पाहिजे किंवा विचारले जातात. असे मुद्दे कोणते, सगळ्यात महत्त्वाचं त्या व्यक्तीने स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्था. आता महर्षी कर्वे यांच्यावर प्रश्न आला, गट ब ला क्वेश्चन होता कोणता, त्यांनी भारतामध्ये महिलांचं विद्यापीठ स्थापन केलं. त्या विद्यापीठामध्ये कोणकोणते विषय शिकवले जायचे हा प्रश्न होता. पाककला, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बरेचसे सांगितलं होतं. ठीक आहे, म्हणजे संस्था, त्या संस्थेचं कार्य, त्यानंतर संस्था, ती संस्था कोणतं काम करायची, त्या संस्थेचे विचार किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे विचार किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं कार्य, त्यानंतर त्यांनी चालू केलेले वर्तमानपत्र असतील तर ते, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांनी चालू केलेल्या चळवळी, त्यांना दिले गेलेले पुरस्कार, त्यांना दिले गेलेले पुरस्कार, त्यांचं शिक्षण कोणत्या ठिकाणी झालं ते शिक्षण, त्यांनी नोकरी कोणत्या ठिकाणी केली असेल तर नोकरीचे ठिकाणं, त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे इतर सदस्य, त्यांचं त्यांच्यासाठी, त्यांच्या संस्थेसाठी असलेलं योगदान. या सगळ्या मुद्द्याला समोर ठेवलं तर परीक्षेला इथंच प्रश्न आलेले दिसतील. त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपण अभ्यास करतो तेव्हा त्या व्यक्तीची सगळी इन्फॉर्मेशन असं लक्षात ठेवा, किंवा त्या व्यक्तीने केलेलं जे कार्य असतं का त्या कार्याचा काय लावा, क्रम लावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेलं कार्य, तर त्या कार्याचा क्रम लावा. असे पण प्रश्न आता परीक्षेला आले होते. ठीक आहे, म्हणजे समाज सुधारक या घटकाचा अभ्यास करताना हे 10 समाज सुधारक येणाऱ्या गट क साठी तुम्ही व्यवस्थित तयार करा. 1 ते 2 क्वेश्चन तिथं असू शकतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं हे सगळं सोशल रिफॉर्म सगळा भाग. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न काय, इतिहासाचा अभ्यास किती करायचा, लक्षात ठेवा.
ठीक आहे. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास किती करायचा, नंतर कुठल्या टॉपिकमध्ये म्हणजे जे आता आपण टॉपिक बघितले का, ह्या टॉपिकला समोर घेऊन आपण कुठपर्यंत वाचायचं, किती डीप पर्यंत जायचं लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या पण सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जे की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं अभ्यास करत असताना या गोष्टी ठरवाव्या लागतील. कारण इतिहास हा विषय आपल्याला किती मार्काला आहे, पूर्वसाठी 10 मार्काला आहे. 10च क्वेश्चन असतात, एक क्वेश्चन 1 मार्काला. तर 10 मार्कासाठी लक्षात ठेवा आपल्याला इतिहास करायचा आहे. मग 10 मार्कासाठी एक 7 ते 8 क्वेश्चन आपले बरोबर आले पाहिजे. आता पोरं 10 पैकी 10 घेतात तो भाग वेगळा लक्षात ठेवा, पण जे नवीन मुलं असतील किंवा ज्याने आता सुरू केला असेल अभ्यास, त्यांना 7 ते 8 मार्क यायला जास्त अवघड नाहीये. फक्त एक सोर्स व्यवस्थित सारखं वाचायचा, त्याच्यावरचे PYQ बघायचे, ते PYQ समोर ठेवून अभ्यास केला तर तुम्हाला ते मार्क सुद्धा यायला जास्त अवघड नाही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं किती अभ्यास करायचा हे पहिल्यांदा ठरवता आलं पाहिजे. आणि हे ठरवत असताना लक्षात ठेवा पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित बेसिक करायला पाहिजे, कारण बेसिक मधून सुद्धा क्वेश्चन कव्हर होतात. बेसिक कव्हर करत असताना 8वीचं स्टेट बोर्ड जे की सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये टोटल 14 टॉपिक आहेत. आणि 11वीचं स्टेट बोर्ड एक महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये फक्त 4 टॉपिक आहेत लक्षात ठेवा. 14 आणि 4 या 18 टॉपिक जे बेसिक गोष्टी आहेत त्या तरी आपल्याला माहित असायला पाहिजे, कारण काय क्वेश्चन बेसिक मधून, काय क्वेश्चन 11वी स्टेट बोर्ड मधून पण येतात लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे 11वी स्टेट बोर्ड बेसिक वाचलं पाहिजे, 8वीचं स्टेट बोर्ड जे बेसिक आहे ते वाचलं पाहिजे लक्षात ठेवा. 11वी मधले 2, 3, 4, 5 हे 4च टॉपिक आहेत जे की महाराष्ट्राचा इतिहास तुमचा काय करतील, कव्हर करतील लक्षात ठेवा. आणि 8वीचा आधुनिक भारताचा इतिहास आहे, एक 5-6 दिवस लागतील ते टॉपिक वाचायला. दररोज 2-2 जरी टॉपिक वाचले तर 7 दिवसामध्ये ते स्टेट बोर्ड वाचून होते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर निवडकच टॉपिक नंतर वाचायचे आणि परीक्षाभिमुख अभ्यासाला दिशा द्यायची. सगळा इतिहास वाचत बसायची गरज नाही. उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला, युद्ध घ्या. ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना झाली. ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची इंग्रजांच्या वेगवेगळ्या सत्ताधीशासोबत, मग त्या परकीय असतील किंवा स्थानिक असतील, ज्यांच्यासोबत युद्ध झाले, त्या युद्धावर परीक्षेला कधी प्रश्न येत नाही. तर मग युद्ध सारखं वाचत बसायचं कशाला, हा प्रश्न आहे. आता एखादा प्रश्न आला तर गव्हर्नर जनरलच्या माध्यमातून बी तो कव्हर होतो लक्षात ठेवा. जसं लॉर्ड हार्डिंग्जवर प्रश्न आलता, इंग्रज सिख युद्ध त्याच्या काळात झालं, गव्हर्नर जनरल वाचताना टॉपिक कव्हर होत होतो. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं युद्ध हा जो घटक आहे तो करायची गरज नाही, कारण का सुरुवातीला तुम्ही जेव्हा युद्ध करता ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्याबरोबर प्रश्न येत नाही, पण वेळ लागतो, वेळ जातो. आणि मग युद्ध लक्षात ठेवा, मारामारी लक्षात ठेवा, इकडं नेतृत्व कोण, तिकडं नेतृत्व कोण, प्रश्न विचारतच नाही आयोग, तर करायचं कशाला. सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. त्यामुळं परीक्षाभिमुख अभ्यास करत असताना निवडक टॉपिकच करायचे ज्यांच्यावर आयोग कंटिन्यू काय विचारत आलंय, PYQ विचारत आलंय, आणि या PYQ ला समोर ठेवून तुमच्या अभ्यासाला तुम्हाला दिशा देता आली पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही PYQ करता तेव्हा तुम्ही पहिल्यांदा टॉपिक वाचलाय, तुम्ही पहिल्यांदा काय वाचलाय, टॉपिक वाचलाय लक्षात ठेवा. मग एक तर टॉपिक तुम्ही एखाद्या पुस्तकातून वाचला असेल किंवा टॉपिक तुम्ही कुठल्या नोट्स मधून वाचला असेल, असं आपण पकडूया. टॉपिक झाल्याबरोबर तुमचं काम आहे तुम्ही आयोगाचे सगळे काय बघणं, PYQ बघणं. जोपर्यंत तुम्ही PYQ बघत नाही तोपर्यंत त्या टॉपिक मधलं मला परीक्षेला कसं येऊ शकतं आणि काय येऊ शकतं याची तुम्हाला अभ्यास करत असताना दिशा देता येणार नाही. पण जर तुम्हाला PYQ माहिती असेल तर तुम्हाला त्या टॉपिकला व्यवस्थित दिशा देता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे त्या टॉपिक मध्ये विचारायचं राहिलंय का लक्षात ठेवा, जे त्या टॉपिक मध्ये विचारायचं राहिलंय ना तेच पुढच्या काळामध्ये आपल्याला परीक्षेला प्रश्नाच्या स्वरूपामध्ये ते येईल, किंवा ते PYQ म्हणून पुढे आपल्याला ते प्रश्नाच्या स्वरूपात ते कव्हर होईल लक्षात ठेवा. म्हणजे तिथं परीक्षेला काय विचारला जाईल, प्रश्न विचारला जाईल याचा अर्थ. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जे विचारायचं राहिलेलं असतं का तिथं आयोग पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारतं. आयोग रिव्हर्स कधीच जात नाही हे लक्षात ठेवा. आयोग नेहमी एक पाऊल पुढे जातं. तुम्हाला एक प्रश्न सांगतो लक्षात ठेवा, आयटकचे पहिले अध्यक्ष कोण, लाला लजपत राय. 6 वेळा प्रश्न आला. नंतर प्रश्न काय विचारला, आयटकचे अध्यक्ष कोण कोण झाले. नंतर प्रश्न विचारला आयटकचे अध्यक्ष कोण झालं नाही. नंतर प्रश्न विचारला आयटकच्या पहिल्या अधिवेशनाला कोण उपस्थित नव्हतं. कसे प्रश्न बदलले बघा. आयोगानं पहिल्यांदा पहिला अध्यक्ष विचारलं, कोण अध्यक्ष नव्हतं हे नंतर विचारलं, कोण कोण अध्यक्ष झालं हे नंतर विचारलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं परत विचारलं की आयटकच्या पहिल्या अधिवेशनाला कोण उपस्थित नव्हतं. याचा अर्थ आयोग काय परत गेलं का वापस, आयोग एक एक पाऊल पुढे टाकत राहिलं लक्षात ठेवा. आता पुढच्या काळामध्ये आयटकवर प्रश्न, आयटकचे अधिवेशन अध्यक्ष यांच्या जोड्या लावा, कोणत्या वर्षी कोण अध्यक्ष होता हा प्रश्न 100% असणार. कारण आता सगळंच विचारून झालं, हेच राहिले विचारायचं. याचा अर्थ आपल्याला पुढे काय येऊ शकतं याचा अंदाज तुम्हाला PYQ बघूनच येतो लक्षात ठेवा. PYQ परीक्षा पास व्हायची गुरुकिल्ली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का, कारण PYQ न सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या असलेल्या सगळ्या एक्झामचं एक स्ट्रक्चर तयार होतं, आणि त्या स्ट्रक्चरमध्ये राहून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आयोग चौकट सोडत नाही.
आयोगाची चौकट त्या PYQ वर आधारित आहे आणि आयोग जर चौकट सोडत नसेल तर तुम्ही चौकट सोडून दुसरीकडे कुठे चालले लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे आयोगाने जी चौकट घालून दिली आहे त्या चौकटीमध्ये राहून अभ्यास करा. काही पेपर अवघड लक्षात नव्हतं, पेपर अवघड नव्हता, आता पोरं म्हणतात पेपर अवघड वगैरे होता, पण तुम्ही बघा ना PYQ वर आधारित त्या टॉपिकवर प्रश्न आहे. फक्त एवढंच आहे की आयोगाने फिरवलंय आणि फिरवलंय कसं हे पोरांना लक्षात आलं नाही. कारण मुंबईचा गव्हर्नर रॅड होता का पुण्याचा गव्हर्नर रॅड होता, म्हणजे कुठल्या भागाचा होता याच्यावर प्रश्न फिरवलेला आहे, पण ते वाचताना लक्षात आलं नाही. कारण का प्रश्न सोडवायचा सराव पण लागेल. ठीक आहे. त्यामुळे सराव सुद्धा प्रश्न सोडवायचा आपण व्यवस्थित केला पाहिजे. सरावातून आपल्या चुका दिसतील आणि आपल्याला जर बारकाईने वाचायची सवय लागली का तर प्रश्न आयोगानं कसाही फिरू द्या, ते प्रश्न वाचल्याबरोबर ते वाक्य वाचल्याबरोबर कुठं चुकवलंय हे लगेच आपल्याला लक्षात येतं आणि बरोबर प्रश्न सुद्धा सुटतात. पण जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा तुम्हाला काय करावं लागेल, सराव. सराव खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यातून तुम्ही प्रश्न सोडवायला मास्टर बनाल. हळूहळू तुम्ही परफेक्ट व्हाल लक्षात ठेवा आणि चुका कमी होतील तुमच्या. तुम्ही बघा तर गणितामध्ये तुम्ही जेवढी जास्त गणित सोडवाल तेवढं तुम्ही परफेक्ट होता. त्याची प्रॅक्टिस पण होते ना तिथं. आपले पोरं GH चे प्रश्न सोडवतच नाहीत आणि प्रश्न जर नाही सोडवत तर मग कॉन्फिडन्स येत नाही, वाचलेलं ऍप्लिकेशन होत नाही. तुम्हाला वाचलेलं ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला सराव करावा लागेल आणि सराव केल्यानंतर चुका कमी होतील. ज्या चुका होतील त्या कमी करायचा प्रयत्न करा. हळूहळू त्याच्यामध्ये तुम्हाला कमांड येत राहील. एकदा कमांड आली ना तर घाबरणार आपण कधीच नाही. आहे त्या कंटेनवर आयोगाचे प्रश्न सोडवता येतील किंवा पेपरमधले प्रश्न सुटतील. पण हे सगळं करत असताना PYQ ची त्या अभ्यासाला जोड द्या. त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही टॉपिक वाचला तुम्ही लगेच PYQ करा. PYQ झालं लगेच तुम्ही सराव करा MCQ आणि MCQ झालं तुम्ही त्या टॉपिकचे नंतर काय करा, रिव्हिजन करा. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे रिव्हिजन हा भाग सगळ्यात शेवटी जे की टॉपिक PYQ MCQ झाल्यानंतर त्या टॉपिकची परत उजळणी करा. उजळणी करून सगळ्यात महत्त्वाचा तो कंटेंट परत सगळा रिकॉल करा. रिकॉल पण होईल तुम्हाला. ठीक आहे. कोणते घटक वारंवार करायचे लक्षात ठेवा हा मुद्दा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पाठीमागे सांगितलंय. कोणते घटक वारंवार करायचे, हे घटक वारंवार करायचे आणि हे घटक वारंवार केल्यानंतर आयोगाचे तुमचे सगळ्यात महत्त्वाचा जो कोर एरिया आहे जिथे आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं तर तो सगळा भाग कव्हर होईल आणि याच्यावरची PYQ पण करा. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मग कोर घटक कोणता आहे तर हा सगळा भाग परीक्षेला करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणत्या पद्धतीने प्रश्न येतात. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण 12 तारखेच्या लेक्चरमध्ये घेऊ. कारण का 2-3 वर्षाचे आपण PYQ घेणार आहे. या 3 वर्षाच्या PYQ मधून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या पद्धतीने आयोगाचे प्रश्न स्ट्रक्चर बनतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. TCS न परीक्षा घेतल्या तलाठी पदाच्या ते पेपर वेगळे होते आणि आता तलाठी पद आले गट क मध्ये. लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्नाचं स्वरूप हे गट क सारखंच राहील, TCS सारखं नाही. लक्षात ठेवा. बऱ्याचशा मुलांना वाटतं की TCS न परीक्षा घेतल्या तसाच पेपर असेल, पण आपले पेपर हे तुम्हालाही माहित आहे घाम काढतात. आपले पेपर काय काढतात, घाम काढतात. गट क चा पेपर असू द्या नाही तर गट ब चा मल्टिपल लाईनर क्वेश्चन असतात. अहो सरळ प्रश्न साधा तयार होते सिंगल लाईन, पण आयोग त्याला अवघड मध्ये टाकतं. कारण का, कारण पोरांचं ते 1 तासाची मेंटॅलिटी किंवा ते जे टेम्परामेंट आहे ते तिथं दिसलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं सिंपल क्वेश्चन एक तुम्हाला सांगतो कोणता, की खालीलपैकी कायमदार पद्धतीमध्ये कोणाला सगळ्यात जास्त फायदा झाला. हा प्रश्न होता ना कंबाईनला. कोणाला फायदा झाला, जमीनदारांना. पहिला शेतकरी, जमीनदार, कामगार, कारागीर असे 4 ऑप्शन होते. आयोगानं खाली त्याच्या खाली पर्याय द्यायची गरज नव्हती. का, म्हणजे प्रश्न सिंगल बनतो ना एका लाईन मध्ये की बाबा कायमदार पद्धतीमध्ये कुणाला फायदा झाला, तुम्ही 1 2 3 4 4च पर्याय द्या. पण सगळ्यात महत्वाचं 1 तासाच्या ह्या शेड्यूल मध्ये प्रश्न सोडवत असताना टेम्परामेंट किती महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा आयोगाने खाली परत 4 पर्याय दिले, अ ब ब क फक्त ब असे होते का नव्हते पर्याय. मग एका लाईन मध्ये बनलेला प्रश्न त्याला 4 पर्याय दिले का, त्याचा जास्त वेळ लागतो. आणि 1 तासामध्ये असे 100 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे ते कौशल्य परीक्षेला जायच्या अगोदर डेव्हलप झालं पाहिजे. म्हणजे पेपरमध्ये त्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिसच्या माध्यमातून जर अगोदर प्रॅक्टिस केली ना असे प्रश्न सोडवायचे तर पेपरमध्ये आपल्याला ते अवघड जात नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे अंदाज आपल्याला कळाला पाहिजे की आयोगाचे प्रश्न येतात कसे आणि प्रश्न आपल्याला सोडवायचे कसे आहेत. त्यामुळे प्रश्न पद्धती कशी आहे हे पुढच्या 12 तारखेच्या लेक्चरमध्ये आपण 3 वर्षाचे प्रश्न घेऊ, त्यात तुम्हाला मी सांगतो. लक्षात ठेवा. आणि संभाव्य प्रश्न क्षेत्र जेव्हा आपण हे शब्द वापरतो का तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय, ज्या टॉपिकवर आयोग कंटिन्यू क्वेश्चन विचारत आलं तिथं आलेले आजपर्यंतचे PYQ आणि तिथला राहिलेला भाग जो आहे का तोच राहिलेला भाग पुढच्या काळामध्ये संभाव्य प्रश्न क्षेत्र असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे 3 पर्याय त्याच एरियामधले जर असतील तर पुढे मग आपल्याला काय प्रश्न येऊ शकतात, अंदाज बांधता येऊ शकतो. पण ते अंदाज बांधण्यासाठी पहिला आपल्याला त्या टॉपिकवरचे काय माहिती पाहिजे, PYQ. उदाहरण घेतलं आयटकचं, सगळ्यात भारी उदाहरण आहे ते. लक्षात ठेवा. पहिला अध्यक्ष कोण नव्हतं, कोण कोण अध्यक्ष होते आणि पहिल्या आयटकला कोण नव्हते उपस्थित.
नाही का. म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला PYQ माहिती असतील तर तुम्ही विचार करू शकता इथं संभाव्य प्रश्न कसा बनू शकतो. ठीक आहे. मग आता हे प्रश्न डिस्कस करताना 12 तारखेला हे पण मी तुम्हाला सांगेल तिथं प्रश्न कोणते येऊ शकतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता गट क पूर्व परीक्षा 2026 25 ऑक्टोबरला परीक्षा आहे. बरेचसे मुलं फोन करतात सर कुठली बॅच जॉईन करू. तर त्यासाठी आपल्या 2 बॅचेस आहेत. एक म्हणजे जे की डिटेलमध्ये बॅच आहे, लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये 52+ व्हिडिओ आहेत. इतिहास ब्रह्मास्त्र बॅच आहे. मग ही बॅच करून तुम्ही त्यातल्या नोट्स वाचून तुम्ही त्या परीक्षेची तयारी करू शकता. 10 पैकी 8 ते 9 मार्क तुम्हाला ही बॅच देऊन जाईल. पण ही लॉंग टर्मची बॅच आहे, म्हणजे जास्त लेक्चर आहेत, त्याच्यामध्ये 52 लेक्चर आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे दररोज जर तुम्ही एक लेक्चर बघितले तर एक टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केला तर सगळ्यात महत्त्वाचं एक 20 ते 25 दिवसामध्ये बॅच तुमची कव्हर होते. ठीक आहे. 52 लेक्चर आहेत त्याच्यामध्ये, ते तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटलं बॅच करायची तर करा. म्हणजे मी सांगतोय म्हणून लगेच तुम्ही म्हणू नका की तुम्ही लगेच जाहिरात करायला लागले, आता पोरं लगेच असं बोलतात. पण सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला गरज असेल आणि इतिहास तुम्हाला अवघड जात असेल आणि तुम्हाला जर कमी काळात तयारी करायची असेल तर बॅच अवेलेबल आहे. ज्याला वाटते गरज आहे किंवा मला करायची आहे तर त्यांनी ही बॅच करू शकता, जे की 52 व्हिडिओची ती बॅच आहे, लक्षात ठेवा. आणि फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू करतोय उद्यापासून. मग उद्यापासून जी बॅच चालू करणार आहे त्याच्यामध्ये फक्त 25 लेक्चर आहेत. आणि ह्या 25 लेक्चरमध्ये समाज सुधारक सोबत आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास फास्ट ट्रॅकच्या स्वरूपामध्ये कव्हर केलाय. ज्याचा अभ्यास आहे, ज्याला वाटतं की मला फक्त रिव्हिजनच्या स्वरूपात करायचे आहे, तर सगळ्यात महत्त्वाची फास्ट ट्रॅकची बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे. 649 रुपये त्याची फी आहे. ह्या 2 बॅचेस सध्या उपलब्ध आहेत. ही उद्यापासून चालू होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अवेलेबल आहे, लक्षात ठेवा. अशा 2 बॅच येणाऱ्या 25 ऑक्टोबरला जी गट कची पूर्व परीक्षा आहे त्यासाठी या 2 बॅच तुम्हाला उपलब्ध असतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, सराव करण्यासाठी आपल्याला प्रश्न उपलब्ध असणं अपेक्षित आहे. तर ते प्रश्न उपस्थित असले पाहिजे हा हेतू होता. आणि बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं की सरावासाठी सर प्रश्नसंच उपलब्ध करून द्या. तर आपण सगळ्यात महत्त्वाचं 5555 हा प्रश्नसंच उपस्थित करून दिलाय, लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये 5700+ प्रश्न आहेत. आणि 5700+ प्रश्नाचा जर व्यवस्थित सराव असेल तर इतिहास अवघड वाटणारच नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे जे नवीन मुलं असतील की ज्यांना सगळ्यात महत्त्वाचा सराव करायचा आहे, टॉपिक वाचल्यानंतर मला प्रश्न सोडवायचे आहेत, तर त्यासाठी हे पुस्तक सध्या उपलब्ध आहे. आणि हे पुस्तक तुम्ही घेऊन टॉपिकनुसार मिक्स 100 मार्काच्या टेस्ट तुम्ही ह्याच्यामधून सोडवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं असलेलं ते पुस्तक सध्या तुम्हाला उपलब्ध भेटेल. आपल्या ऑफिसलाही भेटेल किंवा ABC चौकामध्ये भेटेल, नाहीतर आपल्या ॲपवर जाऊन तुम्ही स्टोअर ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये जाऊन तिथं तुम्हाला लिंक दिली आहे, तिथून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. हे एक पुस्तक सध्या सरावासाठी उपलब्ध आहे. पण आपले येणारे पुस्तकं हे 3 महत्त्वाचे पुस्तक आहेत. एक 2011 पासून 2026 पर्यंत PYQ जे आहेत का इतिहासामधले, तर UPSC पासूनचे ते गट क च्या मुख्य परीक्षेपर्यंत आणि सरळ सेवा भरतीपर्यंत हे सगळे PYQ MPSCचे आपण डिकोड करतोय, लक्षात ठेवा. आणि मग ते विश्लेषणाचं पुस्तक हे सप्टेंबर 10 नंतर तुम्हाला उपलब्ध होईल, कारण त्याच्यावर सध्या काम चालू आहे. तर PYQ डिकोडेड जे की PYQ इतिहासाचे आहेत, फक्त हिस्ट्रीचे, लक्षात ठेवा. तर 2011 ते 2026 पर्यंत सगळे PYQ तुम्हाला याच्यावर विश्लेषण करून भेटतील. विश्लेषणाचे पुस्तक हे करा अशीच डिमांड होती, त्यामुळे हे पुस्तक आपण तयार करतोय. त्यानंतर द्वितीय आवृत्ती आपली महाराष्ट्रातील समाज सुधारक, पहिली आवृत्ती आलेली आहे, सगळ्या कॉपी त्याच्या संपलेत. आपली सेकंड आवृत्ती आपण येतोय, लक्षात ठेवा, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात. त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं पुस्तक आहे जे तुम्हाला उपलब्ध होईल. आणि खूप दिवस प्रतीक्षा मुलांनी केली असं आपलं पुस्तक म्हणजे आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास असं एकत्र एक 270 पानामध्ये बसवलेलं पुस्तक जे क्लास नोट्स आहे आपली, लक्षात ठेवा. ही नोट्स उपलब्ध होते 20 ऑगस्टला. 20 ऑगस्टच्या आसपास ही नोट्स उपलब्ध होईल, लक्षात ठेवा. त्यामुळे लेट झालं थोडं, पण सगळ्यात महत्त्वाचं थोडं काम लेआउटचं राहिलं होतं, ते आता काम या आठवड्यात होतंय पूर्ण. आणि 20 ऑगस्टच्या आसपास ही नोट्स तुम्हाला उपलब्ध असेल, जिथं कलरमध्ये 2 कलरमध्ये ही नोट्स तयार केली आहे. आधुनिक भारत आणि महाराष्ट्र एकाच पुस्तकामध्ये 270 पानामध्ये बसवलाय, की जी तुम्हाला रिव्हिजनसाठी सगळ्यात बेस्ट आहे. आणि इतिहासाचा महाराष्ट्रासोबत अभ्यास करायचा आहे तर त्याला तुम्हाला ही नोट्स खूप उपयोगी पडेल. जे की आजपर्यंत तुम्ही आपल्या नोट्सवर विश्वास ठेवला होता, त्याच नोट्सचं थोडं ॲडव्हान्स त्याच्यामध्ये डाटा ॲड करून ही नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देतोय, लक्षात ठेवा. तुम्ही आतापर्यंत संयम ठेवून ते सगळं ऐकून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडा लेट झालाय, पण ते येऊन जाईल आता, कारण थोडं काम राहिलं होतं. तर सगळ्यात महत्त्वाचे पुस्तक सुद्धा तुम्हाला आता नोटच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याचा काय असेल प्रयत्न असेल. तर अशा पद्धतीनं आपलं आजचं गट क च्या दृष्टिकोनातून हे पहिलं लेक्चर होतं. पण येणाऱ्या काळामध्ये मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासोबत कनेक्ट राहील. फक्त तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं दिलेला व्यवस्थित ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित अभ्यास करा, त्याच्यानुसार सगळ्या नोट्स आहेत सोबत PYQ करा आणि इतिहास हा सोपा करूया, लक्षात ठेवा. माझा शब्द आहे, परीक्षेमध्ये 10 क्वेश्चन असतील
असतात एक 7 ते 8 8 ते 9 क्वेश्चन पर्यंत तुम्हाला कसं घेऊन जाता येईल याचा मी नेहमी विचार करतोय आणि तोच विचार पुढे पण असेल आणि त्या गोष्टी तुम्हाला अधिक सुलभ अधिक सोप्या पद्धतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल। लेक्चर आवडलं तर आपल्या मित्रांना पाठवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया लवकरच 12 ऑगस्टला। तोपर्यंत धन्यवाद।